आता एकाच वेळी बनवूया तिळगुळाच्या 2 प्रकारच्या वड्या। संक्रांत आता जवळच आली आहे आणि थंडीत तीळ खाल्लेले देखील चांगले असतात। तर तुम्ही संक्रांती आधी हिवाळ्यात पौष्टिक पदार्थ म्हणून तिळाची वडी बनवू शकता। मुलेही अगदी आवडीने खातात। तर चला बनवूया एकाच वेळी तिळगुळाच्या 2 प्रकारच्या वड्या। ह्या होतातही अगदी झटपट आणि लागतातही अगदी टेस्टी। मुले तर फार आवडीने खातात ह्या वड्या। तर मी इथे तुम्हाला तिळाची वडी आणि शेंगदाणा आणि तीळ मिक्स वडी अशा 2 प्रकारच्या वड्या बनवून दाखवणार आहे। अगदी झटपट होतात ह्या वड्या, कमी वेळात होतात। तर चला बघूया रेसिपी। तर इथे मी तवा ठेवला आहे, त्यावर आपल्याला शेंगदाणे खरपूस मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत। तर शेंगदाण्यांचे बघा कलर थोडासा बदलला आहे आणि त्याचे टरफलही निघत आले आहेत। त्यानंतर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत। तीळही आपल्याला लो ते मीडियम हीटवर भाजायचे आहेत। थोडेसे तीळ तडतड वाजायला लागले आणि खरपूस असा त्याचा वास सुटला की आपल्याला गॅस बंद करून तीळ देखील काढून घ्यायचे आहेत। तर पहा इथे तिळाचा रंग बदलला आहे, पाहू शकता तुम्ही। अशा प्रकारे तीळ भाजून घ्यायचेत आणि ते आपल्याला काढून घ्यायचेत। नंतर गॅसवर कढई ठेवायची आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी मी गूळ ॲड केला आहे। 1 वाटी तिळासाठी 1 वाटी गूळ घालायचा आहे आपल्याला। गूळ असा मेल्ट झाला आणि त्याला बुडबुडे येऊ लागले की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये तीळ ॲड करायचे आहेत। सुरुवातीला मी तुम्हाला तिळाची वडी बनवून दाखवत आहे। तर पाहू शकता तुम्ही गूळ आपला चांगला मेल्ट झाला आहे। तुम्ही चेक देखील करू शकता की वाटीत पाणी घेऊन त्यामध्ये थोडासा गूळ टाकून बघायचा आहे। तो जर आपल्या हाताला न चिटकता त्याची गोळी जर तयार झाली तर पाक तयार झाला असं समजायचं। तर इथे गुळामध्ये मी तिळाची ओबडधोबड अशी पावडर ॲड केली आहे। थोडीशी मिक्सरला फिरवून घ्यायची आहे, खूप जास्त बारीक करायची नाही आहे। आणि अशा प्रकारे गूळ सगळीकडे मिक्स झाला की एका ताटाला तूप लावून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचे आहे। तुम्ही किचन ओट्यावर देखील हे करू शकता, पण मी ताटामध्ये करत आहे। तर इथे मी ताटाला तूप लावून घेतले आहे आणि त्यामध्ये आता तिळगुळाचे हे मिश्रण टाकत आहे। हे मिश्रण ताटामध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला ते थापून घ्यायचे आहे। तुम्ही हाताच्या साहाय्याने किंवा एखाद्या वाटीने देखील हे थापू शकता। तर एकसारख्या प्रमाणात आपल्याला ते असे व्यवस्थित थापून घ्यायचे आहे। ही वडी थोडीशी जाडसरच राहते, जाड असते पण ती एकदम कडक अशी होत नाही, खुसखुशीत होते आणि नरमही होते। तर हाताने अशा प्रकारे मी थापून घेत आहे। त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे वाटीने देखील त्याला दाबून घेऊ शकता। वाटीने सगळीकडे एकसारखा असा लेयर तयार होतो। आता हे मिश्रण थापून झाल्यानंतर आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे सुरीच्या साहाय्याने आपल्याला वड्या पाडायच्या आहेत। तर इथे मी वड्या पाडत आहे बघा, एकसारख्या चौकोनी आकारात आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे आपल्या ह्या वड्या रेडी झाल्या आहेत, बघू शकता तुम्ही। अगदी खुसखुशीत अशा होतात ह्या वड्या, छान होतात। त्याच कढईत आता आपल्याला 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये देखील आपल्याला गूळ घालायचा आहे। गूळ जेव्हा तुम्ही चिरता त्यावेळेसच 2 वाट्या गूळ चिरून घ्यायचा आहे, म्हणजे दुसऱ्या प्रकारच्या वडीला देखील आपल्याला तो उपयोगी होतो। तर यामध्ये देखील तशाच प्रकारे आपल्याला गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये निम्म्या प्रमाणात आपल्याला तीळ आणि शेंगदाणे याचा कूट टाकायचा आहे। शेंगदाण्याचा कूट असा जाडसर करून घ्यायचा आहे आपल्याला आणि तीळ देखील ओबडधोबड असे बारीक करून घ्यायचे। मग असे आपण जे तीळ बारीक केलते त्याच वेळेस एकदम आपल्याला तो कूट करून ठेवायचा आहे।
त्यामध्ये काही वापरायचं आहे आणि ह्या चिक्कीमध्ये काही वापरायचं आहे। तर पाहू शकता तुम्ही ह्या गुळाचा पाक देखील तयार झाला आहे। आता यामध्ये तीळ आणि शेंगदाणे यांचा मिक्स असा कूट टाकायचा आहे। ही चिक्की देखील खूप टेस्टी लागते। यामध्ये शेंगदाणे जे मोठे मोठे राहिलेले असतात त्याचा स्वाद काही वेगळाच लागतो। आता हे देखील आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। या ताटाला देखील मी तूप लावून घेतलं आहे आणि त्यावरती आपल्याला ही चिक्की थापून घ्यायची आहे। गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त झालं की अशा प्रकारे गूळ जास्त प्रमाणात दिसतो आणि चिक्की एकदम प्लेन अशी रेडी होते। थोडासा जर गूळ कमी पडला तर ती थोडीशी चिक्की पांढरटसर दिसते अशी। तर याचे देखील आपल्याला काप बनवून घ्यायचे आहेत आणि याच्या देखील वड्या पाडून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे या चिक्कीचे देखील मी काप करून घेतले आहेत आणि ते आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। तर अशा प्रकारे चिक्की रेडी झाली आहे। पाहू शकता तुम्ही अतिशय सुरेख अशी ही दिसत आहे। अगदी इझिली निघते बघा ही चिक्की। तर आपल्या एकाच वेळी दोन प्रकारच्या चिक्क्या आता रेडी झाल्या आहेत बघा। ही आहे शेंगदाणा आणि तिळाची मिक्स चिक्की आणि दुसरी आहे फक्त तिळाची चिक्की। तर या संक्रांतीला किंवा हिवाळ्यात नक्की ट्राय करा ही तिळाची वडी। मुले अगदी आवडीने खातील आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कशी झाली। अगदी नरम खुसखुशीत आणि चवदार अशी ही चिक्की होते। माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर पुन्हा भेटू परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा।